सो हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज संडे आहे तर आज सगळं काही चिल चाललं आहे वातावरण. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे आज मल्हारही जास्त त्रास देत नाही. सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे आजची. तर मल्हार बघू शकता तुम्ही किती शांत पद्धतीने खेळतोय. मल्हार उठ, चालून दाखव बेटा सगळ्या व्यवस्था. इकडे चाल, इकडे किपटप किपटप. ये कमॉन 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 कमॉन, ये कमॉन, ये चालून दाखव. चल चल चल. ये मला चाललाय व्यवस्थित, तुम्ही बघू शकता. तरी बॅलन्स अजून छान पद्धतीने बॅलन्स पकडू शकत नाही मला. वा वा. आणि आज आमच्याकडे काय होतंय तर सगळ्यात आवडता पार्ट म्हणजे तो आहे, कारण की फिश खूप आवडतं. म्हणजे काटेवाले फिश आवडत नाही मला, तरी आज ठरवलं होतं. काहीतरी फिश कुठं, हे बघा फिश होत आहे. मला ह्या दृष्टीने वाट बघतो फिशची. वाव बाय. पहिलं मित्रांनो, बघा किती एन्जॉय करत असतो. मल्हार किती एन्जॉय करतो आपण बघूया. हो, मल्हार काय करतोय आज तुम्ही बघू शकतात. मल्हार फुल एन्जॉय करतोय त्याचे खेळणे तुम्ही बघू शकतात. मल्हारला कधी साफसफाई दिसली असेल घरातली तर मल्हारने त्याच्या खेळण्यांचा धुमाकूळ घातलाय नेहमी. पिलू उठा, चला कमॉन कमॉन मल्हार कमॉन. येस येस येस. ये फायनली मल्हार उठलाय बघू शकतात. चल कमॉन कमॉन मल्हार. ये या 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 कमॉन. ओ बाबा, मल्हार पडला असता रे. अरे बाबा, कमॉन मल्हार, चल मल्हार. मल्हार चल 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 चल. मल्हार ए पिलूताई, सगळ्यांना बाय कर. चल. मल्हारला झोपवण्याचा कार्यक्रम चालू आहे. खूप कष्ट करावं लागतंय मल्हारला झोपवण्यासाठी. हॅलो ऑल मित्रांनो, तो आम्ही आता बाहेर चाललो आहे. सगळेजण उठले. मल्हारची प्रॉपर तयारी झाली आणि मल्हार आता स्माईल करून दाखवणार आहे. कारण की आता आम्हाला जायचं आहे नर्सरीत. कारण की झाडं लावले नव्हते, खूप दिवस झाले होते. आमचा प्लॅन चालू होता की गॅलरीला मस्त सजवायची. तर फायनली प्लॅन ठरला आहे. आता बघू, माहीत नाही कशी असते, गॅरंटी नाही अजून. कारण खूपदा आम्ही मध्ये मध्ये घरी जात राहतो. गायत्री चल. अरे आवाज येतो ना इकडं. म्हणला हो, इथे झाड नवीन आलेले बाई. इथून झाड तर घ्यावं लागतील आता. पिल्या झाड आलेले आहेत. याचे तिथे गेलं त्याचे आपल्या सोसायटीचे झाड आहे ते. आमच्या सोसायटीत नवीन झाड आलेले हे बघा. हॅलो मित्रांनो, मल्हार कसा बसलाय बघा, विदाऊट सपोर्ट. पहिल्यांदा असं झालं. आणि एक गाव पटकन आहे. काय करायचं? खुश खुश तो फायनली भूर चाललोय आणि मल्हार खूप हॅपी झालाय त्याची. कारण की आमची झोप झालेली नव्हती आणि मल्हार झोपून मस्त उठला आणि आम्हाला झोप लागत होती. परंतु मल्हारने ते पॉसिबल करू दिलेलं नाहीये. त्यामुळे आम्ही आता झाडांच्या शोधात निघालेलो आहे, म्हणजे नर्सरीच्या. चलो बाय. नर्सरीत आल्यानंतर आम्ही जे ठरवलं होतं की खूप सारे झाडं घ्यायचे आणि ते बघून इथे फार कन्फ्युजन होत होतं. तुम्ही बघू शकता गाऊ एवढं ग्रीनरी दिसतंय ना. ते खूप आधीपासून ठरलं होतं की नर्सरीत येऊन झाडं घेऊन आणि आपण आपल्या गॅलरीत लावायचं असं. आणि या ठिकाणी आल्यावर अजून कन्फ्युजन झालं. खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटल्या. वेगवेगळ्या गोष्टी बघितल्यामुळे नक्कीच वाटतं आपल्याला हे पण आपल्याला आणायचं, ते पण घ्यायचंय, सगळं घ्यायचंय. असं कन्फ्युजन नेहमी होतं बाहेर आलं का. काय चॉईस करते? पालक.
नर्सरीत आल्यानंतर आम्हाला हे कळलं की सगळ्या जे पण आपण व्हेजिटेबल खातो त्यांचे सगळे त्या ठिकाणी बिया अवेलेबल होत्या. तसेच चिनी मातीचे जे पण भांडे अवेलेबल होते. झाडे घेतलेत आणि आता आम्ही निघालो आहे आमच्या जवळच्या आणि क्लोज मित्राकडे मयूर भाऊ महाजन यांच्याकडे जाण्याचं ठरवलं होतं. कारण खूप दिवस झाले होते त्यांना भेटून आणि आम्हाला सान्वीलाही बघायचं होतं. सान्वी काय करते, बरी राहते की नाही, कारण की मल्हारला नेहमी लहान मुलं आवडतात. म्हणून आम्ही ठरवलं आता मयूरकडे जाण्याचं. मला बाय करते. मयूरकडे आलो होतो. मयूरला भेटणं झालंय फायनली. मल्हार, सान्वी, हाय कर सानू. हाय सान्वी, हाय कर सानू. येते का बेटा धुळ्याला? बोल पटकनी. जायचंय का आपल्याला? जायचं सांग आईकडे. नाही दीदू तू कसा करतोय? चलो फिर. झालं